हॅलो स्टुडंट्स, बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड हा टॉपिक आपण बघितलेला होता. त्या टॉपिकमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स हे आपण बघितलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थर्ड टॉपिक ट्रिग्नोमेट्री सेकंड हे आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ अँगल्स हे बघणार. तर सम ऑर डिफरन्स म्हणजेच काय ना, तर फॉर एनी अँगल ए अँड बी, समजा ए आणि बी हे दोन अँगल्स असतील तर सम म्हणजे काय येणार इथं ए प्लस बी आणि डिफरन्स म्हणजे काय येणार इथं ए मायनस बी. चला आता त्यातला फर्स्ट बघा, कंपाऊंड अँगल्स. कंपाऊंड अँगल्स मीन्स compound angles are sum or difference of given angles. Compound angle means sum or difference of given angles. There is some formula for the sum or difference angles. Sin, first formula, sin a plus b equal to sin a cos b plus cos a sin b. Second, sin a minus b, सेम फॉर्म्युला आहे बघा, a प्लस बी a मायनस बी. तर a मायनस बी साठी बघा इथं सेम असणार आहे, फक्त इथं प्लसच्या ठिकाणी काय असणार आहे मायनस. sin a cos b minus cos a sin b. लक्षात बघा इथं फॉर्म्युलेमध्ये पहिला आपण जो फॉर्म्युला बघणार आहोत तर sin a प्लस बी sin a cos b, sin a cos b plus cos a sin b. And second formula sin a minus b, sin a minus b equal to sin a cos b minus cos a sin b. Third formula is cos a plus b, cos a plus b, cos a plus b equal to cos a cos b minus sin a sin b. बघा इथे cos a प्लस बी आहे, तर cos a cos b मायनस sin a sin b. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते. फोर्थ बघा, cos a मायनस b इक्वल टू cos a cos b प्लस sin a sin b. फिफ्थ, tan a plus b equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. And sixth, tan a minus b equal to tan a minus b equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. बघा इथं हे फॉर्म्युले तुम्हाला आल्याशिवाय पुढचे एक्झाम्पल सोडवता येणार नाही बरं का. त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्ही 2-3 वेळा लिहून काढा. लक्षात आलं. आता sin a प्लस बी sin a मायनस बी सेम फॉर्म्युले आहेत, फक्त इथं प्लस आहे इथं मायनस आहे, त्यामुळे इथं प्लस आणि मायनस सेम फॉर्म्युला आहे. बघा लक्षात ठेवत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं, सेकंड मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. लक्षात आलं. तर sin a प्लस बी इक्वल टू sin a sin cos b प्लस cos a sin b सेम फॉर्म्युला आहे. बघा इथं प्लस आहे इथं प्लस आहे. sin a मायनस बी इक्वल टू sin a cos b मायनस cos a sin b. थर्ड फॉर्म्युला cos a plus b equal to cos a cos b minus sin a sin b. and fourth बघा cos a minus b सेम फॉर्म्युला आहे, प्लस मायनस. इथे बघा इथं प्लस असेल तर इथं मायनस असेल आणि इथं मायनस असेल तर इथं सेम फॉर्म्युला लक्षात ठेवत असताना साईडमध्ये लक्षात ठेवा.
इथं साईन असेल तर साईन चेंज होत नाही, फक्त इथं कॉस असेल तर इथं प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. चलो आता टॅनसाठी सुद्धा सेम फॉर्म्युला आहे, फक्त प्लस मायनस साईन बघा. टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस, न्यूमरेटरमध्ये बघा इथे प्लस आहे आणि इथे प्लस आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये मायनस, 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि लास्ट फॉर्म्युला बघा, टॅन ए मायनस बी इक्वल टू टॅन ए मायनस आहे बघा इथं, त्यामुळे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. चला आता 6th आपण फॉर्म्युला बघणार आहोत. कॉटसाठी आहे तो कॉट ए प्लस बी आणि कॉट ए मायनस बीसाठी आपण बघणार आहोत. तर कॉट ए प्लस बीसाठी कॉट ए कॉट बी, कॉट ए प्लस बी इक्वल टू कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. चला सेम फॉर्म्युलेत आपल्याला जास्तीत जास्त 10 पर्यंत लागणार आहेत. चला आणि लास्ट बघा मायनससाठी सेम आहे, फक्त तिथं काय असणार आहे बघा 8th मध्ये कॉट ए मायनस बी इक्वल टू कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. बघा कॉट ए प्लस बीसाठी कॉट ए कॉट बी प्लस असेल तर इथं न्यूमरेटरमध्ये मायनस पाहिजे बरं का, मी प्लस लिहिलं ते मायनस अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. हे असं लिहिल्यामुळे इथं कॉट ए प्लस कॉट बी लिहिलं तरी चालेल, काय फरक पडत नाही, पण मी इथं तो फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी मी हेच घेतलं. आता कॉट ए मायनस बीसाठी बघा इथं कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. चला हे फॉर्म्युले तुम्ही 1-2-3 वेळा लिहून काढा. पहिल्यांदा बघा, समजावून घ्या, कसं लक्षात ठेवायचं हे बघा आणि मग नंतर तुम्ही न बघता 2-3 वेळा लिहून काढा, कारण हे सगळे फॉर्म्युले आले तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार आहे. लक्षात. तर नेक्स्ट जे आहे ते आपण रिझल्ट्स बघणार आहोत. फर्स्ट जो रिझल्ट आहे तो कॉस π/2 मायनस थीटा. तर कॉस π/2 मायनस थीटा म्हणजे इथं तुम्ही मगाशी जे फॉर्म्युले बघितलेले होतात तेच बघायचं आपल्याला. कॉस ए मायनस बीसाठी आपण फॉर्म्युला यूज करायचा. तर कॉस ए मायनस बीसाठी काय बघा, मी इथं लिहिते कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हाच फॉर्म्युला, फक्त एच्या ठिकाणी π/2 आहे, बीच्या ठिकाणी थीटा आहे. मग काय येणार बघायचं, कॉस ए कॉस π/2 इंटू कॉस थीटा प्लस इथे मायनस असेल तर इथं प्लस असेल साइन π/2 इंटू साइन थीटा इक्वल टू आता कॉस π/2 म्हणजेच काय ना इथं 0. कॉस π/2 ची व्हॅल्यू किती आहे 0. कॉस थीटा इंटू कॉस थीटा प्लस साइन π/2 ची व्हॅल्यू 1 आहे इंटू साइन थीटा आणि इक्वल टू हे टर्म 0च मिळणार तुम्हाला. 0 इंटू कॉस थीटा 0 प्लस 1 इंटू साइन थीटा साइन थीटा. म्हणजे आपल्याला पहिला जो रिझल्ट आहे तो काय मिळाला बघा, कॉस π/2 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. चला सेम आपण सेकंड रिझल्ट बघूया. सेकंडसाठी आपण हाच फॉर्म्युला, फक्त इथे प्लस असेल आणि इथे काय असणार आहे मायनस. हाच फॉर्म्युला घ्यायचा. मग काय येईल बघा, सेकंड कॉस π/2 प्लस थीटा इक्वल टू कॉस π/2 कॉस थीटा मायनस साइन π/2 इंटू साइन थीटा इक्वल टू, आता ह्याची व्हॅल्यू किती येणार 0 इंटू कॉस थीटा मायनस ह्याची व्हॅल्यू 1 इंटू साइन थीटा आणि इक्वल टू बघा इथे ही टर्म 0 येणार पण इथे मायनस आहे त्यामुळे मायनस साइन थीटा.
बघा कॉस π/2 मायनस थिटा, कॉस π/2 प्लस थिटा, हे आपल्याला 2 रिझल्ट मिळाले. मी इथं साईडला लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय काय रिझल्ट बघितलेले आहे. त्याने आपल्याला लागणार आहे नंतर ते π/2 मायनस थिटा कॉस π/2 प्लस थिटा इक्वल टू इथं काय येणार बघा साईन थिटा आणि इथं काय असणार आहे मायनस साईन थिटा. आता हे प्लस आणि मायनस का आलं हे पण मी तुम्हाला सांगते. बघा इथं π/2 मायनस थिटा मीन्स बघा इथं हा इथं पण आला तर 90 होणार आहे. मग π/2 मायनस थिटा म्हणजे हा जो अँगल आहे इथला जो अँगल आहे π/2 मायनस थिटा हा जो अँगल आहे तो कुठल्या कॉर्डमध्ये असणार आहे फर्स्टमध्ये. मग फर्स्टमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. यू नो all trigonometric functions are positive. Second quadrant only sin theta and cosec theta are positive and remaining are negative. In third quadrant tan theta and cot theta बघा त्यांचे रेसिप्रोकल्स घ्यायचे. tan theta and cot theta are positive and last fourth मध्ये बघा आपल्याला इथं cos theta and कॉसचा आपल्याला रेसिप्रोकल काय असणार आहे सेक थिटा. कॉस थिटा अँड सेक थिटा आर पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग आर निगेटिव्ह. लक्षात हे आपण सेकंड टॉपिकमध्ये आपण हे बघितलेलं आहे. लक्षात आलं का डिफरंट कॉर्डमध्ये. त्यामुळे इथं कॉस π/2 मायनस थिटा आहे. कॉस π/2 मायनस थिटा आता हे तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकताय. हे आपण फॉर्म्युला यूज करून आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. पण हे तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता. कसं घ्यायचं हे बघा π/2 मायनस थिटा म्हणजे कुठल्या कॉर्डमध्ये असणार आहे हा फर्स्टमध्ये असणार आहे. मग फर्स्टमध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे इथं काय येणार इथं हा पॉझिटिव्ह. तसं सेम π/2 प्लस थिटा मीन्स सेकंड कॉर्डमध्ये असणार आहे. मग सेकंडमध्ये असेल तर हा कॉस कसा असतो निगेटिव्ह असतो. त्यामुळे इथं मायनस साईन. आता आणखीन एक रिझल्ट मी तुम्हाला सांगते. इथं बघा π/2 म्हणजे 90, 180, 270 हे जर तुम्ही बघितलात अँगल्स तर बघा इथं 90 मीन्स π/2 मीन्स पाय मीन्स तुम्ही हे असं पण घेऊ शकता 2 × π/2. इथं किती येणार बघा इथं 3 × π/2. चला हे 1 × π/2. जर इथला नंबर जर ऑड असेल तर कॉसचं काय होणार इथे साईनचं कॉस, टॅन कॉट टॅन, सेक कोसेक सेक. लक्षात हे आपण रिझल्ट आपण नंतर बघणार आहोत. पण पहिल्यांदा मी हे तुम्हाला इथं शॉर्टली सांगते. इथं बघा 90 1 इथला नंबर जर ऑड असेल तर हे चेंजेस तुम्हाला माहिती आहे साईन कॉस साईन असे चेंजेस होतात. सेक कोसेक सेक, टॅन कॉट टॅन. लक्षात हे चेंजेस होतात. कधी ह्यातला नंबर जर ऑड असेल तर मल्टिपल ऑफ ऑड नंबर बघा इथं 1 3. पण जर इवन नंबर असेल 2 × हा इवन नंबर आहे 2 × 4 × असेल तर इथं चेंजेस होत नाहीत. लक्षाला कॉसच असेल, साईनच असेल, सेकचं सेक, कोसेक, टॅनचं टॅन, कॉटचं कॉट. लक्षाला ह्या पद्धतीनं तुम्ही हे बघू शकता. आता आपण थर्ड रिझल्ट जो आहे तो आपण बघूया. थर्डमध्ये आपण थर्ड साइन π/2 प्लस थीटा, फोर्थ साइन π/2 माइनस थीटा, फिफ्थ tan π/2 प्लस थीटा and sixth tan π/2 माइनस थीटा इक्वल टू. कशाला तर इथे बघा साइन π/2. आता मगाशी आपण जर घेतलं मगाच्याप्रमाणे आपण जाऊया फर्स्ट सेकंड क्वाड्रंट वगैरे बघूया. साइन π/2 प्लस थीटा. आता 1 × π/2 आहे म्हणजे 1 हा काय तर ऑड आहे. मग ऑड असेल तर साइनचं नाव आणि ते कॉस आणि इथला अँगल जो आहे तो थीटा. ठीक आहे. पण कुठल्या क्वाड्रंटमध्ये बघा π/2 प्लस थीटा मीन्स सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन कसं असतं पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे इथं काय आहे प्लस असेल.
चला, म्हणजे साईन पाय बाय 2 प्लस थिटा असेल तर कॉस थिटा. आता नेक्स्ट बघा, साईन पाय बाय 2 मायनस थिटा. साईन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय असेल बघा इथं, साईन ते 1 इंटू आहे म्हणजे ऑड आहे, म्हणजे साईनचं काय होणार इथे कॉस आणि थिटा. आता कुठल्या कॉर्डमध्ये बघा, फर्स्टमध्ये साईन कसं असतं पॉझिटिव्ह, त्यामुळं हे दोन्हीही तुम्हाला इथं प्लसच मिळतात. चला, म्हणजे पाय बाय 2 प्लस थिटा असेल किंवा पाय बाय 2 मायनस थिटा असेल. आता टॅन पाय बाय 2 प्लस थिटा, आता इथं 1 इंटू आहे म्हणजे टॅनचं काय होणार इथे कॉट थिटा. आणि मग इथे बघा आपण टॅनचं कॉट घेतला, पण कुठल्या कॉटमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे बघा. पाय बाय 2 प्लस थिटा मीन्स 90 प्लस थिटा म्हणजे सेकंडमध्ये टॅन कसा असतो निगेटिव्ह, त्यामुळे इथं काय असणार आहे मायनस. आणि सिक्स्थमध्ये बघा, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू 1 इंटू पाय बाय 2 मायनस थिटा. 1 मीन्स ऑड आहे नंबर तो, त्यामध्ये काय कॉट थिटा. आणि कुठल्या कॉटमध्ये बघा, फर्स्टमध्ये आहे पाय बाय 2 मायनस थिटा. 90 मायनस थिटा म्हणजे फर्स्टमध्ये, मग फर्स्टमध्ये टॅन कसा असतो पॉझिटिव्ह, त्यामुळे तर प्लस. चला, ह्या पद्धतीनं हे रिझल्ट्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण फक्त एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये ऑड आणि इवन असेल तर तुम्ही ते बघू शकता. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 प्लस थिटा, त्याच्यानंतर साईन पाय बाय 2 प्लस थिटा, साईन पाय बाय 2 मायनस थिटा, टॅन पाय बाय 2 प्लस थिटा, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. ह्या पद्धतीने तुम्हाला हे रिझल्ट यायला पाहिजे. तुम्ही स्वतः बघायचा, तर इथं पाय बाय 2 असेल असं नाही आहे. काही वेळेला तुम्हाला इथं साईन 180 असेल तर हे तुम्ही 180 प्लस थिटा असेल तर कसं घेणार तुम्ही इथं साईन 2 इंटू पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजेच किती येणार 2 इंटू 90. 2 इंटू 90 मीन्स 180. 180 मीन्स 2 इंटू पाय बाय 2 आणि प्लस थिटा. आता हेच एक्झाम्पल आपण इथं बघूया. तर साईन 2 हा कसा आहे इवन आहे. इवन असेल तर साईनचे चेंजेस होत नाही, त्यामुळे इथं काय येणार साईन आणि इथं काय येणार थिटा. आता कुठल्या कॉर्डमध्ये येणार बघा, थर्डमध्ये येते बघा 180 प्लस थिटा. 180 प्लस थिटा मीन्स इथं थर्डमध्ये येणार. इथं नेक्स्ट एक्झाम्पल बघा, साईन 180. साईन 180 मीन्स साईन 2 इंटू पाय बाय 2. 180 मीन्स 2 इंटू पाय बाय 2. देन 2 इंटू पाय बाय 2. पाय बाय 2 मीन्स 90. 2 इंटू 90 मीन्स 180 प्लस. आता इथं जर अँगल आपण बघितला 2 इंटू पाय बाय 2 180 प्लस थिटा प्लस थिटा प्लस थिटा प्लस थिटा प्लस थिटा घेऊ आपण इथे इक्वल साईन 2 इंटू पाय बाय 2 प्लस थिटा. 2 इंटू पाय बाय 2 प्लस थिटा. 2 हा कसा आहे इवन आहे. इवन असेल तर साईनचं काय असणार आहे इथं साईनच असणार आहे बघा. साईनचं काय असणार आहे साईनच असणार आहे. आणि इथे अँगल कुठला आहे थिटा. कुठल्या कॉर्डमध्ये येते बघा 2 इंटू पाय बाय 2. 2 पाय बाय 2 मीन्स 180 प्लस थिटा म्हणजे थर्ड कॉर्डमध्ये असणार आहे बघा. इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्टमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सेकंडमध्ये ओनली साईन अँड कोसेक थिटा आर पॉझिटिव्ह. थर्डमध्ये इन थर्ड क्वाड्रंट टॅन अँड कॉट थिटा अँड रिमेनिंग आर निगेटिव्ह. अँड लास्ट फोर्थमध्ये बघा इथं कॉस थिटा अँड सेक थिटा म्हणजे रेसिप्रोकल्स बघा. ते आणि ते रेसिप्रोकल्स हे कसे असतात पॉझिटिव्ह असतात. साईन थिटा अँड कोसेक थिटा पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग मीन्स कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा अँड कॉट थिटा आर निगेटिव्ह अँड ओनली साईन अँड कॉस. इथं काय ना बघा टॅन थिटा अँड कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. रिमेनिंग मीन्स साईन कॉस, लक्षात आलं बघा. साईन कोसेक कॉस सेक हे कसे असणार आहेत निगेटिव्ह असतात. त्याच पद्धतीने इथं फोर्थमध्ये असतात. आता इथे हा अँगल जो आहे तो कुठला बघा इथं 180 प्लस थिटा आहे. 180 प्लस थिटा मीन्स 180 इथून जर इथं पण झालं तर 90, 180 आणि 270. मग 180 प्लस थिटा मीन्स थर्डमध्ये असणार. मग थर्डमध्ये असेल तर थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो आणि हेला साईन कसं असणार आहे निगेटिव्ह. त्यामुळे इथे काय असणार आहे मायनस साईन थिटा.
नेक्स्ट बघा कॉस सेम बघा आता सेम येणार इथं काय येणार इथं कॉस 2 × π/2 प्लस थिटा इक्वल टू कॉस थिटा कारण इथं 2 हा इव्हनच आहे इथं त्यामुळे 2 × π/2 काय येणार इथं 2 हा इव्हन आहे त्यामुळे कॉस काय असेल कॉसच असेल आणि थर्डमध्ये असल्यामुळं थर्डमध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह त्यामुळे इथं काय असणार आहे मायनस. नेक्स्ट बघा tan 180 प्लस थिटा tan 2 × π/2 प्लस थिटा इक्वल टू tan थिटा बघा 2 × आहे त्यामुळे टॅनचं काय असेल टॅनच असेल आणि बघा थर्डमध्ये टॅन कसं असतो पॉझिटिव्ह त्यामुळे इथं काय येणार प्लस हे बघायचं आपण इथे टॅन इथं हे बघायचं हे साईन आणि कॉस थर्डमध्ये आहे त्यामुळे इथे निगेटिव्ह असणार आहे पण टॅन कसं असणार इथं पॉझिटिव्ह. लास्ट बघा कॉट 2 × π/2 प्लस थिटा इक्वल टू कॉट थिटा चला त्या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. असंच तुम्ही 270 प्लस 180 मायनस आता हे जर आपण मायनस घेतलं तर आता आपण मायनसचं पण एक्झाम्पल बघूया आपण इथे बघा इथे प्लस आणि तिथे मायनस घेऊया आपण 180 मायनस थिटा 180 मायनस थिटा 180 मायनस थिटा 180 मायनस थिटा मग इथे पण काय ना मायनस येणार आता इथे चेंजेस होणार होता परत मायनस 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 इक्वल टू आता आपण इथं काय करायचं आता परत 2 2 2 इव्हनच आहे त्यामुळं परत तुम्हाला इथं साईनचं काय असेल साईनच असेल चला साईन थिटा बघा साईन थिटा हा घ्यायचा पण आता कुठल्या कॉटमध्ये येते बघा 2 × π/2 मीन्स 180 मायनस थिटा 180 इथंपर्यंत आहे 180 मायनस थिटा म्हणजे सेकंडमध्ये मग सेकंडमध्ये साईन कसा असतो पॉझिटिव्ह त्यामुळे इथं प्लस आहे चला. नेक्स्ट बघा कॉस 180 मायनस थिटा इक्वल टू कॉस 2 × π/2 मायनस थिटा इंटू आता परत तिथं इव्हन आहे इव्हन असेल तर कॉसचं काय असेल कॉसच असणार आहे आणि अँगल कुठे आहे तर थिटा असणार आहे. आता कुठल्या पॉईंटमध्ये बघा तो कॉस 180 मायनस थिटा म्हणजे सेकंडमध्ये कॉस कसं असतं इथं हा कॉस आहे इथं सेकंडमध्ये कॉस कसं असतं निगेटिव्ह त्यामुळे ते मायनस तो निगेटिव्ह आहे तो आउटसाईडला जायचं. सेम बघा इथं tan 180 मायनस थिटा tan थिटा परत इथं 2 × आहे इव्हन आहे म्हणून आपण टॅनचं काय घेतलं इथं टॅनच घेतला tan थिटा आणि कुठल्या पॉईंटमध्ये बघा सेकंडमध्ये असल्यामुळे हा काय असला पाहिजे निगेटिव्ह चला 180 मायनस थिटा tan 180 मायनस थिटा मीन्स मायनस tan थिटा अँड लास्ट कॉट 180 मायनस थिटा कॉट थिटा आणि बघा आता इथं सेकंडमध्ये कॉट कसं असतो निगेटिव्ह चला आणि बघा इथं त्या एक्झाम्पलमध्ये साईनच तेवढं पॉझिटिव्ह आहे बाकी सगळे निगेटिव्ह चला. आणि हे आपण सेकंड टॉपिकमध्ये आपण हे बघितलेलं आहे. फर्स्टमध्ये ऑल सेकंडमध्ये साईन कोसेक थर्डमध्ये टॅन कॉट फोर्थमध्ये कोसेक आणि कॉस आणि सेक पॉझिटिव्ह चला. हा चार्ट हे लक्षात ठेवायला हे आलं तर तुम्हाला हे येणार त्यामुळे व्यवस्थित बघा समजावून घ्या. आता जर एक्झाम्पल आपण आणखीन एक ऑडचं घेऊया आपण साईन 270 प्लस थिटा मायनस थिटा साईन 270 मायनस थिटा इक्वल साईन 270 मीन्स 3 × π/2 3 × 90 चला आणि मायनस थिटा इक्वल टू आता 3 हा ऑड आहे ऑड असेल तर चेंजेस आपल्याला माहिती आहे साईनचं काय असणार आहे कॉस थिटा तर कुठल्या कॉडमध्ये असणार आहे बघा हा 3π/2 270 मायनस 270 इथं आहे मायनस थिटा म्हणजे थर्डमध्ये असतं थर्डमध्ये साईन कसं असतो निगेटिव्ह तर इथं काय असतं ह्या पद्धतीने हे तुमचं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे चला. एक्सरसाइज 3.1 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्झाम्पल इम्पॉर्टंट आपण जे फॉर्म्युले मगाशी बघितलेले आहेत
तेच फॉर्म्युले आपल्याला इथं यूज करायचे आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट एक्झाम्पल साइन 15 डिग्री. बघा फर्स्ट एक्झाम्पल साइन 15 डिग्री. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मी परत एकदा फॉर्म्युला सांगते. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन. सेकंड फॉर्म्युला साइन ए मायनस बी. सेम फॉर्म्युला आहे, फक्त तिथं काय असणार आहे मायनस. म्हणजे काय आहे इथं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. थर्ड फॉर्म्युला बघा कॉस ए प्लस बीसाठी. कॉस ए प्लस बीसाठी काय कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी सेम फॉर्म्युला आहे, फक्त प्लस मायनस चेंजेस आहेत तिथं. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नेक्स्ट बघा कॉस ए मायनस बी असेल तर काय येणार होतं कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे कॉससाठी मायनस असेल तिकडे प्लस, प्लस असेल तर मायनस. सेम टॅनसाठी बघा टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन. त्याच्यावर एक्झाम्पल आहे साइन 15 डिग्री. आता साइन 15 डिग्री आपल्याला 15 डिग्री माहीत नाही, तर कुठलेही व्हॅल्यूज माहिती आहे तुम्हाला टेबल झालेला आहे. बघा साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90. तसंच सेम तुम्ही कॉस आणि टॅनसाठी तुम्ही बघितलेलं आहात. तर इथं साइन 15साठी आपल्याला जे व्हॅल्यूज माहिती आहेत त्याचा आपण यूज करायचा. मी साइन 15च्या ठिकाणी साइन 45 मायनस 30. बघा 45 डिग्री मायनस 45 मधून जर मायनस 30 केला तर तुम्हाला 15 डिग्री मिळतो. बघा 5 मायनस 0 5, 4 मायनस 3 चला. कारण आपल्याला इथं साइन 45ची व्हॅल्यू मिळते, साइन 30ची व्हॅल्यू मिळते, कॉस 45 कॉस 30 व्हॅल्यूज मिळते. आता इथे फॉर्म्युला यूज करायचा. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा साइन ए मायनस बी. मी तर लिहिते साइन ए मायनस बी इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस ए साइन बी इक्वल टू ए म्हणजे अँगल कुठला येतं 40, बी म्हणजे कुठला अँगल आहे 30. त्यामुळे इथं काय येईल साइन ए म्हणजे किती येणार इथं 45. साइन 45 कॉस 30 डिग्री. बघा साइन 45 कॉस 30 मायनस कॉस 45 साइन 30. बघा इथे अँगल चेंजेस आहेत. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. लक्षाला. तर साइन 45ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√2. साइन 45 व्हॅल्यू ऑफ साइन 45 इज 1/√2 इंटू व्हॅल्यू ऑफ कॉस 30 √3/2 मायनस द व्हॅल्यू ऑफ कॉस 45 इज 1/√2 इंटू व्हॅल्यू ऑफ साइन 30 1/2 इक्वल टू 1 into √3 upon √2 into 2 means 2√2 minus 1 into 1 1 upon √2 into 2 2√2 and equal to √3 minus 1. बघा इथं बेस इक्वल आहे. बेस इक्वल असल्यामुळे काय येणार इथं √3 minus 1 upon 2√. आणि हे आन्सर्स. चला ह्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल एक बघूया. सेम एक्झाम्पल आहे बघा. हे एक्झाम्पल लक्षात येते का बघा. मी परत एकदा सांगते. साइन 15 इक्वल टू साइन 45 मायनस 30. 45 मायनस 30 केला तर तुम्हाला 15 मिळतो. मग इथे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए म्हणजे अँगल कुठला आहे 45, बी म्हणजे अँगल कुठला आहे 30. मी तर लिहिते वाटल्यास ए आणि बी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. व्हॅल्यू ऑफ साइन 45 इज 1/√2 इंटू √3/2 मायनस व्हॅल्यू ऑफ कॉस 45 इज 1/√2 इंटू साइन 30 1/2. 1 into √3 upon √2 into 2 2√2 minus 1 into 1 1 upon √2 into 2 means 2√. बेस इक्वल आहे बघा √3 minus 1 upon 2 into √. चलो तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 मधलंच बघायचं आपल्याला.
tan 105 tan 105 degree इक्वल टू 10. बघा आता इथे व्हॅल्यू घेत असताना आपल्याला ज्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या व्हॅल्यू आपण घेऊया. 60 + 45 60 + 45. बघा इथे तुम्ही जर करून बघितलं 60 + 45 इक्वल टू 60 + 45 इक्वल टू किती आलं बघा 105 डिग्री. 60 + 45 इक्वल टू बघा इथं हा 0 + 5 5 6 + 4 105 इथे. चला आता tan 45 आहे. tan 45 असेल तर कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तिथं tan a + b इक्वल टू tan a + tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. चला tan a इंटू tan a म्हणजे कुठला अँगल घ्यायचा 60 b म्हणजे कुठला घ्यायचा 45 इक्वल टू tan 60 tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan 60 इंटू tan b tan 45 इक्वल तर tan 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3 प्लस tan 45 ची व्हॅल्यू माहिती आहे 1 अपॉन 1 मायनस tan 60 ची व्हॅल्यू √3 इंटू tan 45 ची व्हॅल्यू 1 √3 प्लस 1 अपॉन 1 मायनस √3 आणि हे आन्सर. चला त्या पद्धतीने एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारले जातात त्यामुळं बघा व्यवस्थित. आता थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. cos 75 cos 75 इक्वल टू आता cos 75 साठी आपण इथं cos 45 + 30 बघा येते का 5 + 0 4 + 3 75 इक्वल टू तर cos 75 साठी आपण जो फॉर्म्युला यूज करायचा आहे cos a + b. मग cos a + b साठी काय असणार आहे बघा cos a + b इक्वल टू cos a cos b मायनस इथे प्लस आहे बघा पण इथे मायनस sin a इंटू sin b आणि खास फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा cos a मीन्स cos 45 इंटू cos 30 मायनस sin 45 इंटू sin 30 इक्वल टू cos 45 ची व्हॅल्यू किती आहे 1/√2 इंटू cos 30 ची व्हॅल्यू √3/2 मायनस sin 45 1/√2 इंटू sin ची व्हॅल्यू इक्वल 1 इंटू √3 अपॉन √2 इंटू 2 मीन्स 2√2 मायनस 1 इंटू 1 1 अपॉन 2√2 बेस इक्वल आहे बघा √3 - 1 आणि अपॉन किती येणार 2√. चला हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. तर आज आपण बघा सम ऑफ डिफरन्सचे काही फॉर्म्युले बघितले ते तुम्ही 3-4 वेळा लिहून काढला तर बरं होईल कारण हे फॉर्म्युले आल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाही लक्षात. त्यामुळं बघा व्यवस्थित 1-2-3 वेळा तुम्ही लिहून काढा. आणि आज फक्त आपण एक्सरसाइजमध्ये 3च एक्झाम्पल घेतलेले आहेत चालेल का कारण हा तुमचा बेस आहे व्यवस्थित तुम्हाला यायला पाहिजे. त्यामुळे 1-2-3 वेळा तुम्ही लिहून काढा. आपण